नमस्कार मंडळी, कृष्वीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांना होतो, पण आपण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतो। तुमच्यासोबत कधी असं झालं आहे का की तुम्ही मध्यरात्री गाढ झोपेत असताना अचानक तुमचा घसा आणि तोंड खूप कोरडं पडल्यामुळे तुम्हाला जाग येते। असं वाटतं की जणू काही तुमचं तोंड आतून फाटत आहे। तुमचा घसा पूर्णपणे कोरडा आणि कडक होतो आणि पटकन पाणी प्यायल्यावर सुद्धा तुम्हाला आराम मिळत नाही। अशा वेळी तुम्हाला वाटू शकतं की तुम्ही काल रात्री खूप कमी पाणी प्यायलात किंवा खोलीत हीटर किंवा AC खूप जास्त चालू असल्यामुळे हवा कोरडी झाली आहे। जर हे अधूनमधून होत असेल तर ही कदाचित मोठी गोष्ट नसेल, पण जर तुम्हाला असं वाटत असेल की ती तहान आणि कोरडेपणा जवळजवळ प्रत्येक रात्री तुमच्या झोपेत व्यत्यय आणत आहे आणि ही समस्या अधिक गंभीर होत चालली आहे, तर मी तुम्हाला सावध करू इच्छिते। ही केवळ डिहायड्रेशनची म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता होण्याची साधी गोष्ट नाही आहे। हा तुमच्या शरीरातून आलेला एक SOS असू शकतो, मदतीसाठी दिलेला एक इशारा असू शकतो, आरोग्याविषयीचा एक इशारा ज्याला त्वरित गांभीर्यानं घेणं आवश्यक आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी मध्यरात्री तोंड कोरडं पडण्यामागील रहस्य उघड करणार आहे आणि त्यामागे कोणत्या आरोग्य समस्या जडलेल्या असू शकतात हे सुद्धा सांगणार आहे। हे मधुमेह किंवा तुमच्या रोगप्रतिकार शक्तीमधील समस्या असू शकतात। याला क्षुल्लक समजून दुर्लक्ष करण्याची चूक करू नका। पुढील काही मिनिटे माझ्यासोबत घालवा। ही माहिती तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी एखादा आजार लवकर ओळखण्याची एक उत्तम संधी नक्कीच ठरू शकते। आपण या विषयावर अधिक सखोल चर्चा करण्यापूर्वी जर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची खरोखर काळजी असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल चालू करून ठेवा, जेणेकरून भविष्यात अशी उपयुक्त माहिती तुमच्याकडून कधीही चुकणार नाही। तुम्हाला जर कंटेंट आवडला असेल तर कृपया कमेंट सेक्शनमध्ये तसं लिहा। हे माझ्या कामासाठी तुमचं सर्वात मोठं समर्थन असेल। तुम्ही तुमचे अनुभव खाली शेअर करू शकता। चला आजच्या मुख्य विषयाकडे आपण वळूया। मध्यरात्री तोंड कोरडं पडणं हे केवळ डिहायड्रेशनमुळे होत नसतं। सर्वप्रथम आपल्याला दोन संकल्पना समजून घेणं आवश्यक आहे, शारीरिक कोरडेपणा आणि रोगजन्य कोरडेपणा। उदाहरणार्थ, शारीरिक कोरडेपणा जेव्हा होतो जेव्हा तुम्ही दिवसा खूप शारीरिक काम केलेलं असतं, खूप घाम आलेला असतो आणि कमी पाणी प्यायलेलं असतं, किंवा रात्रीच्या जेवणात जास्त मीठ, मिरची, मसाले किंवा लोणचं खाल्लेलं असतं, किंवा आधी सांगितल्याप्रमाणे हीटर किंवा एअर कंडिशनमुळे खोलीतील आर्द्रता कमी झालेली असते। पाणी प्यायल्यावर तो लगेच नाहीसा होतो। रोगजन्य कोरडेपणा वेगळा असतो, तो खूप हट्टी असतो आणि जवळजवळ प्रत्येक रात्री तो होतच असतो। तुमच्या लक्षात येईल की झोपण्यापूर्वी पाणी पिऊन आणि बिछाण्याशेजारी पाण्याचा ग्लास ठेवूनही अंतर्गत कोरडेपणा कमी होत नाही। तुम्हाला तोंडात कडू, चिकट किंवा जळजळ होण्याची संवेदना देखील जाणवू शकते। जेव्हा असं वारंवार घडतं तेव्हा ते एखाद्या अवयव किंवा मग प्रणालीतील समस्येचं लक्षण असतं। तर हा कोरडेपणा कोणत्या आजारांचा संकेत देतो? चला, रात्री तोंड कोरडं पडण्यास कारणीभूत ठरू शकणाऱ्या 5 आजारांबद्दल आपण जाणून घेऊया। त्यापैकी एक आहे तो म्हणजे मधुमेह। सर्वात आधी आपण मधुमेहाबद्दल सावध राहिलं पाहिजे। मी तुम्हाला एक वास्तविक उदाहरण देते। आमच्या शेजारी एक वर्मा नावाचे 65 वर्षीय गृहस्थ काही काळापासून खूप त्रस्त होते। आता नेहमीच ते निरोगी होते, पण गेल्या 6 महिन्यांपासून त्यांना रात्री तोंड कोरडं पडण्याचा त्रास होत होता, ज्यामुळे त्यांना पाणी पिण्यासाठी वारंवार उठावं लागत होतं। सुरुवातीला त्यांना वाटलं की हे वाढत्या वयामुळे होत आहे, पण मग विचित्र गोष्टी घडू लागल्या। त्यांनी अजिबात डाएट केलं नाही, तरीही त्यांचं 7-8 किलो वजन कमी झालं। त्यांना दिवसभर सुस्ती जाणवत होती आणि वर्तमानपत्र वाचतानाही त्यांना अंधुक दिसू लागलं। जेव्हा डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली तेव्हा त्यांना टाईप 2 मधुमेह असल्याचं निदान झालं। मधुमेहामुळे तोंड कोरडं का पडतं हे आपण एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया। जेव्हा आपल्या रक्तातील साखरेची पातळी खूप वाढते तेव्हा रक्त साखरेच्या पाकासारखं घट्ट होत जातं। ते पातळ करण्यासाठी आपलं शरीर स्वसंरक्षण मोडमध्ये जातं। मूत्रपिंडे लघवीद्वारे अतिरिक्त साखर बाहेर टाकण्यासाठी रात्रंदिवस काम करतात। या प्रक्रियेमध्ये शरीरातील बरेच पाणी देखील शोषून घेतलं जातं।
रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणं हे एका शोषक स्पंजसारखं आहे, जो पेशींमधून पाणी शोषून घेतो आणि लघवीद्वारे शरीराबाहेर टाकतो. निर्जलीकरणामुळे तीव्र तहान लागते, त्यामुळे रात्री तोंड कोरडं पडणं हे मधुमेहाचं एक अगदी सुरुवातीचं आणि मधुमेहाचं महत्त्वाचं लक्षण असू शकतं. डायबेटीज इन्सिपिड्स या आजाराचं नाव मधुमेहासारखं असलं तरीसुद्धा त्याचा रक्तातील साखरेशी काहीही संबंध नसतो. ही समस्या शरीराच्या पाणी व्यवस्थापन प्रणालीमध्ये उद्भवते. आपला मेंदू अँटीडायुरेटिक हार्मोन नावाचा एक महत्त्वाचा हार्मोन स्रवत असतो. शरीरात पाणी कमी आहे हे मूत्रपिंडांना सांगणं हे त्याचं काम आहे. पाणी रोखून धरा, सर्व पाणी लघवीवाटे बाहेर टाकू नका. तो आपल्या शरीरातील पाण्याचा नियंत्रक आहे, परंतु या आजारात एकतर हा हार्मोन कमी प्रमाणामध्ये तयार होतो किंवा मूत्रपिंडे त्याचं पालन करत नाही. याचा परिणाम असा होतो की जणू काही नळ उघडा आहे आणि पाणी शरीरातून बाहेर पडतं. अशा रुग्णांना इतकी तहान लागते की ते दिवसभरामध्ये 10 ते 12 लिटर पाणी पितात आणि तितकंच लघवीवाटे बाहेर टाकतात. रात्री वारंवार जाग येण्यामुळे झोपेमध्ये पूर्ण व्यत्यय येतो. स्लीप ॲपनिया, ज्याला आपण गुदमरवणारा कोरडेपणा असंही म्हणतो, हे देखील या स्थितीचं एक लक्षण असू शकतं. जर तुम्ही किंवा तुमचा जोडीदार रात्री मोठ्याने घोरत असेल आणि घोरणं मध्येच अचानक थांबत असेल तर हे या स्थितीचं लक्षण असू शकतं. जर श्वास काही सेकंदांसाठी थांबून नंतर अचानक झटक्याने परत सुरू होत असेल तर तो स्लीप ॲपनिया असू शकतो. ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये झोपताना घसा जो आहे तो बंद होतो, थायरॉईड ग्रंथींचा वरचा भाग आकुंचन पावतो आणि श्वासमार्ग बंद होतो. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मेंदू जागा होतो, ज्यामुळे आपण नकळतपणे तोंड उघडतो आणि जोरात श्वास घेतो. रात्रभर तोंड उघडं ठेवून श्वास घेतल्याने लाळ आणि ओलावा सुकतो, अगदी हवेच्या संपर्कात आलेल्या ओल्या टॉवेलप्रमाणे. याचा धोका केवळ तोंड कोरडं पडण्याचा नाही, दीर्घकाळात यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. हायपरथायरॉइडिझम आणि हायपोथायरॉइडिझम थायरॉईड ग्रंथीला शरीराचं इंजिन मानलं जाऊ शकतं. सामान्यतः ते खूप इंधन आणि ऊर्जा वापरतं, ज्यामुळे भरपूर खाऊनही रुग्ण बारीक होतो. दुसरं म्हणजे ते खूप उष्णता निर्माण करतं, ज्यामुळे जास्त घाम येतो आणि चिंता वाढते. तिसरं म्हणजे हा उच्च वेग टिकून ठेवण्यासाठी भरपूर शीतलक म्हणजेच पाण्याची आवश्यकता असते. शरीराची चयापचय क्रिया वेगवान होते, ज्यामुळे पाण्याचा वापर वाढतो आणि तोंड कोरडं पडू शकतं. शोग्रेन सिंड्रोम हा एक स्वयंप्रतिरोधक आजार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आपली रोगप्रतिकारक प्रणाली जी आपलं संरक्षण करण्यासाठी असते ती अनियंत्रित होते आणि स्वतःच्याच अवयवांवरती हल्ला करू लागते. ती विशेषतः ओलावा निर्माण करण्याच्या ग्रंथींवर हल्ला करते, जसं की लाळ ग्रंथी आणि अश्रू ग्रंथी. जेव्हा या ग्रंथींना इजा होते तेव्हा लाळेचं उत्पादन लक्षणीयरित्या कमी होतं. अशा रुग्णांना तोंडात कापूस कोंबल्यासारखं वाटतं. पाण्याशिवाय बिस्किटे किंवा ब्रेडसारखे कोरडे पदार्थ गिळणं अशक्य होऊन जातं. इतकंच नाही तर डोळ्यांमध्ये वाळू गेल्यासारखी जळजळ आणि त्याचबरोबर कोरडेपणा जाणवतो. आता आपल्याला संभाव्य कारणे समजली आहेत, तर रात्रीच्या कोरडेपणावर आपण कशी सुधारणा करू शकतो. 6 व्यावसायिक आणि प्रभावी पद्धती आहेत. पद्धत एक आहे, योग्य प्रकारे पाणी प्या. तर कारण काहीही असो, पाणी पिणं हे एक मूलभूत गरज आहे, पण पद्धत महत्त्वाची आहे. दिवसभर वारंवार थोड्या प्रमाणात पाणी प्या. तहान लागेपर्यंत थांबू नका. झोपण्याच्या 1 तास आधी सुमारे 100 ते 150 मिलीलिटरचा एक छोटा ग्लास पाणी प्या. जास्त पाणी पिऊ नका, नाहीतर तुम्हाला रात्रभर लघवीसाठी उठावं लागेल, ज्यामुळे तुमच्या झोपेत व्यत्यय येईल. पद्धत नंबर 2, तुमच्या झोपण्याच्या वातावरणामध्ये सुधारणा करा. जर तोंडाने श्वास घेण्याची किंवा कोरड्या हवेची समस्या असेल तर बेडरूममध्ये ह्युमिडिफायर लावा. हवेतील आर्द्रता 40% ते 60% दरम्यान ठेवा. खोलीत योग्य वायुविजनाची खात्री करा. योग्य उंचीची उशी निवडा आणि एका कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा. यामुळे श्वासमार्ग मोकळा राहतो आणि तोंडाने श्वास घेण्याची शक्यता कमी होते. पद्धत नंबर 3, सजगतेने नाकाने श्वास घेण्याचा सराव करा. दिवसा डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंगचा म्हणजेच काय की पोटाच्या स्नायूने श्वास घेण्याचा सराव करा. नाकातून खोलवर आणि हळू श्वास घ्या.
तुमचे पोट फुग्यासारखं फुगतं आहे असं अनुभवा. मग हळूहळू श्वास सोडा. या सवयीमुळे दीर्घकाळामध्ये रात्री तोंडाने श्वास घेण्याची समस्या कमी होईल. पद्धत नंबर 4, मूळ समस्येवर उपचार करा. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. इतर पद्धती केवळ लक्षणे कमी करतात. जर मूळ समस्या मधुमेह असेल तर तुमच्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवा. जर तुम्हाला थायरॉईडचा त्रास असेल तर तुम्ही औषधे नियमितपणे घ्या. जर तुम्हाला स्लीप ॲपनिया असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्लीप मशीन वापरा. जोपर्यंत मूळ समस्येवर उपचार होत नाही तोपर्यंत तोंड कोरडं पडण्याची समस्या दूर होणार नाही. पद्धत नंबर 5 आहे झोपेची स्वच्छता. झोपण्याची आणि उठण्याची वेळ नियमित करा. रात्री उशिरापर्यंत जागं राहू नका. झोपण्यापूर्वी कॉफी, कडक चहा किंवा मद्यपान करणं हे टाळा. त्याच्यामुळे शरीरातील पाणी कमी होतं. तोंडाची स्वच्छता राखा आणि झोपण्यापूर्वी दात घासा. पद्धत नंबर 6 आहे आयुर्वेद आणि आहार. पारंपरिक वैद्यकशास्त्रानुसार रात्री तोंड कोरडे पडण्याचं कारण वाढलेलं पित्त किंवा शरीरातील द्रवाची कमतरता हे आहे. तुम्ही खडी साखर आणि बडीशेप घातलेलं पाणी पिऊ शकता. तोंडात ज्येष्ठ मधाचा छोटा तुकडा ठेवल्याने लाळ तयार होण्यास मदत होते. तुमच्या आहारामध्ये पेरू, आवळा किंवा कोरफडीच्या रसाचा समावेश करा. हे शरीर थंड आणि ओलसर ठेवण्यास मदत करतात. मंडळी, आज आपण तोंड कोरडं पडण्यावर सविस्तर चर्चा केली आहे. मला आशा आहे की तुम्हाला समजलं असेल की हे वरवर पाहता लहान वाटणारं लक्षण प्रत्यक्षात तुमच्या आरोग्याचा पारख करणारा एक थर्मामीटर आहे. शेवटी मला तुम्हाला 4 महत्त्वाच्या गोष्टींची आठवण करून द्यायची आहे. याकडे दुर्लक्ष करू नका. दीर्घकाळ कोरडेपणाला डिहायड्रेशन समजण्याची चूक करू नका. इतर लक्षणांकडे लक्ष द्या. वजनातील बदल, चिडचिड किंवा लघवीचं प्रमाण वाढणं. नियमित आरोग्य तपासणी करा. वर्षातून किमान एकदा तुमच्या रक्तातील साखरेची आणि थायरॉईडची तपासणी करून घ्या. समस्या गंभीर असल्यास स्वतःहून औषधोपचार करू नका. ताबडतोब अंतःस्राव तज्ज्ञांना भेटा. आपल्या शरीराचं ऐकणं ही स्वतःप्रती तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.